नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर। तर आज मी बनवणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पिण्यासाठी थंडगार असं झटपट बनणारं एक सरबत, कच्ची कैरी शॉट व त्यासाठी लागणारं कैरीचं क्रश, जे तुम्ही महिनाभरसुद्धा स्टोअर करू शकता। यासाठी येथे मी घेतले आहेत 4 कैऱ्या। या दिवसात आता कैऱ्या भरपूर मिळतात, त्यामुळे हे आपल्याला बनवून ठेवता येतं। कैऱ्या आता स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरमध्ये याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 4 कैऱ्या इथे मी कुकरमध्ये घातलेल्या आहेत। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, ज्यामुळे कैऱ्या आपल्या शिजताना कुकरला चिटकणार नाहीत। पाणी अगदी थोडंसं घालून घ्यायचं आहे। हे पहा, कैऱ्या इथे छान शिजून झालेल्या आहेत। याचा आपल्याला आता गर काढून घ्यायचा आहे। आपण आंब्याचा रस जसं करतो त्याचप्रमाणे या कैऱ्यांचा गर आपल्याला येथे काढून घ्यायचा आहे। कैऱ्या छान शिजलेल्या आहेत, त्यामुळे हातानेही ह्याचा गर पटकन निघेल। या पद्धतीने येथे मी कैऱ्यांचा गर काढून घेतलेला आहे। हे आपल्याला 2 ते 3 मिनिट मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचं आहे, ज्यामुळे यातल्या सर्व गाठी फुटून जातील आणि कैरीचा गर आपला छान मऊ बनेल। यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा काळं मीठ, 1 छोटी वाटी पुदिन्याची पानं। आता हे आपल्याला सर्व बारीक करून घ्यायचं आहे। पुदिनाही यासोबत चांगला बारीक झाला पाहिजे। हे बघा, या पद्धतीने छान आता गर आपला बारीक झालेला आहे। यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही। याला आता मी एका मातीच्या भांड्यामध्ये काढून घेते। हे पहा, या पद्धतीने आपला गर छान तयार झालेला आहे। पाणी अजिबात वापरायचं नाही। यामध्ये आता मी फूड कलर घालून घेते। हिरव्या रंगाचा फूड कलर येथे मी वापरलेला आहे, ज्यामुळे आपल्या सरबताला रंग छान येईल। हे पहा, येथे मी हिरव्या कलरचा रंग घातलेला आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। गर माझा 2 ते 2.5 वाट्या होता, त्यामुळे यामध्ये गूळही तेवढाच घालायचा आहे। 2 वाट्या गर असल्यामुळे येथे मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर घालून घेणार आहे। तुम्हाला फक्त गूळ वापरायचा असेल तर गूळ वापरा, नाहीतर साखर वापरायची असेल तर साखर वापरा। दोन्हीपैकी काहीही चालतं। मी येथे गूळ आणि साखर दोन्ही वापरलेलं आहे। आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण गूळ किंवा साखर विरघळेपर्यंत गर येथे शिजवून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने मी हे पूर्ण शिजवून घेतलेलं आहे। रंगही किती छान आलेला आहे बघा। आता याला थंड झाल्यानंतर आणखीन एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने आपला कैरी क्रश तयार झालेला आहे। झटपट तुमच्याकडे अचानक पाहुणे आले असतील तर हा कैरीचा शॉट एकदम उत्तम आहे। हा तुम्ही डब्यात घालून 8 ते 10 दिवस किंवा 1 महिनाही ठेवू शकता। येथे मी 4 ग्लास सरबत बनवणार आहे, त्यामुळे 4 चमचे आपल्याला कच्च्या कैरीचा क्रश घ्यायचा आहे आणि यामध्ये 4 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला साखर किंवा गूळ काहीही घालायचं नाही। आपला हा शॉट झटपट तयार होणार आहे। फक्त 4 चमचे कैरी क्रश आणि 4 ग्लास पाणी हे मिक्सरमध्ये घालून फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे। हे पहा,
या पद्धतीने शॉट आपला तयार झालेला आहे. आता ग्लासमध्ये मी थोडासा बर्फ घेते. शॉट बनवताना थंड पाणी येथे वापरायचं आहे. हे पहा, कच्च्या कैरीचा शॉट आपला येथे एकदम उत्तम तयार झालेला आहे आणि रंगही किती छान आलेला आहे. झटपट कच्च्या कैरीचा शॉट. जर हा शॉट तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा. प्यायला तर एकदम उत्तम, थंडगार आणि चवीला छान लागतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.